पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। दातव्यमिति यद्दानं दीयते नुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम्। हा 20वा श्लोक आहे। आता दान हा भाग सांगणार आहेत। त्याच्यामध्ये दान देणं हे आपलं कर्तव्य आहे अशी भावना ज्याच्या ठिकाणी असते तो आपल्याजवळ जे काही असेल त्याच्यातूनच असं एखादं योग्य ठिकाण तीर्थक्षेत्र वगैरे पाहून आणि तिथं कोणत्या प्रकारची कमतरता आहे ते जसं वस्त्र धान्य किंवा औषधं असे जे जे काही असणाऱ्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी द्यायच्या। आणि मग कोणता काल आहे, कारण आपण कुठल्याही तीर्थयात्रेला गेलो तर आपल्याला काय असतं की तिथं कोणता तरी आपण एक पर्वकाळ घेऊनच जात असतो। अशा वेळेस तिथं तो कालही शुभ काल असतो आणि ज्यांना दान द्यायचे ते योग्य असले पाहिजे, त्यातलं ते पात्र म्हणजे सत्पात्री असलं पाहिजे। अशा तऱ्हेचं दान देत असताना त्या ज्या व्यक्तीकडून दान दिले म्हणजे ज्या व्यक्तीला दान दिले त्याच्याकडून कोणत्या प्रकारची अपेक्षा करायची नाही। त्याने आशीर्वाद द्यावा असा सुद्धा विचार करायचा नाही। म्हणजेच कोणत्या प्रकारचा उपकार आपल्यावर होऊ नये असं जे दान देणं असतं त्याला सात्विक दान असं म्हणतात। तरी स्वधर्मा आतवते जे जे मिळे आपण याते ते ते दीजे बहुते सन्मान योगे। आपल्याजवळ जे आलेलं असतं ते सुद्धा कसं आहे की आपण स्वधर्मानं योग्यतेनं कमवलेलीच वस्तू असावी आणि त्याचंच दान द्यावं। दुसऱ्यांनी दिलं आहे आपल्याला ना आपण ते दुसऱ्याला देऊन टाकावं हे दान देणं नाही। स्वकष्टानं योग्य मार्गानं जो काही असेल दानभाग, पैसे म्हणा औषधं म्हणा धान्य वस्त्र हे सगळं आपल्या कष्टाचं आहे आणि ते दान देण्याकरता जर बाहेर काढलं तर ते दान खऱ्या अर्थानं योग्य आहे आणि सन्मानाने ते दान दिल्यासारखं असतं। झालया सुबीज प्रसंगो पडे क्षेत्रवापेचा पांगो तैसेची दानाचा हा लागू देखत असे। आता तिथं दान देण्यामध्ये काही प्रकार सांगितले आहेत। त्याला उदाहरण दिलं आहे की जसं बियाणं चांगलं आहे आपल्याकडं पण जमीनसुद्धा मशागत केलेली आणि तिथं योग्य वाफ आलेली असावी लागते। या 3 गोष्टी जर जुळून आल्या तरच ती पेरणी आणि तिच्यापासून येणारं पीक हे महत्त्वाचं ठरतं, योग्य असतं। तसं दान देण्यामध्ये आपण जे काही दान देत आहोत ते आपली वस्तू कोणाला देत आहोत ते सत्पात्र आणि तिथलं देशकाल हे सगळं पाहून ते योग्य होतं। आता हा जो काही आपला चाललेला विषय आहे की दान देण्याबद्दल, त्याच्या अगोदर काय झालं की मागच्या श्लोकातच त्यांनी सांगितलं होतं की एवं सत्वाधिकाच्या अंगी पडिले तपतीही भागी झाले तेही तुझं चांगी दाविले व्यक्त। तेव्हा मागच्या श्लोकातल्याच
263व्या ओळीमध्ये सांगितलं की तुला जे काही आतापर्यंत तप सांगितलं ते तिन्ही भागामध्ये कसं असतं ते तुला स्पष्ट केलं. आता बोलता प्रसंगा आले म्हणून पैगा करू रूप दानलिंगा त्रिविधा तया. तेव्हा प्रसंगानं बोलणं आलेलं आहे, त्याच्यातच आता दान देणं हे 3 प्रकारचं म्हणजे सात्विक दान, राजस दान आणि तमगुणी दान हे कसं असतं ते सांगणार आहेत. येथ गुणाचे बोले दानही त्रिविध असे झाले तेच ऐक पहिले सात्विक ऐसे. तेव्हा दान देण्यामध्ये दान असतंच, पण सात्विक मनुष्य कसं दान देईल, राजसी मनुष्य कसं दान देईल आणि तमगुणी कसं दान देईल हे जे आहे याविषयी सांग. तो आता चालू असलेला श्लोक आपण पाहत आहोत. त्यामध्ये जसं शेतीमध्ये बियाणं चांगलं असलं पाहिजे, जमीन मशागत केलेली असली पाहिजे आणि योग्य ओल त्याला वाप म्हणतात, हे सगळं असलं तरच चांगल्या प्रकारचं पीक येतं. अनर्घ्य रत्न हाता चढे तई भांगाराची ओढी पडे दोन्ही झाली तरी न जोडे लेते अंग. आता पहा की कशा गोष्टी असतात. आपल्याला असं वाटतं की दान देणं म्हणजे काय, वस्तू घ्यायची द्यायचं आहे, पण सहज सगळं जमतं असं नाही. उदाहरणही माऊलीने अशाच तऱ्हेचं काढलं आहे की काय झालं, काहीतरी रत्न म्हणा, हिरा म्हणा म्हणजे हिऱ्याचा खडा असं काहीतरी मिळालं आणि मग लक्षात आलं की आता नुसतंच कसं, ह्याला काहीतरी अंगठीत कशात तरी कोंदण केलं पाहिजे त्यात. मग म्हणले आता सोनं बघा, म्हणजे सापडला हिरा किंवा रत्न आणि लागले आता सोनं बघायला. मग सोनंही पाहिलं, ते करूनही घेतलं. त्याच्यामध्ये काय असं अंगठीमध्ये बसवला खडा म्हणा किंवा गळ्यातल्या मण्यात बसवला खडा किंवा आणखीन कुठं काही. मग शक्यतो अंगठीमध्येच खडे बसवतात आणि खडे बसवून झाले. आता ही सगळं झालं खरं, पण घालायची ना. पण ज्याच्या मनात हे होतं आणि ज्याला हे सगळं सापडलं होतं त्या पुरुषाला मनगटापासून वाहतच नव्हता. आता ही अंगठी घालायची कुठं, म्हणजे कसं गोष्टी सगळ्या आल्या की रत्नही आहे, त्याला लगेच सोनं हुडकावं लागलं, पण दोन्ही झाली तरी न जोडे तया अंग. म्हणजे ते जिथं परिधान करायचं आहे तिथला अवयवच त्याला नसेल तर मग हे कसं त्याचं आता सगळं एवढं मिळूनसुद्धा. तसं तुमच्याजवळ पैसे आहेत पण योग्य स्थळ नाही, योग्य पात्र नाही. स्थळ आहे, पात्र आहे, पण जवळ द्यायला पैसाच नाही. म्हणजे अशा तिन्ही गोष्टी मिळून आल्या तरच दान देणं होतं. तरी सन सुहृद संपत्ती हे तिन्ही एकी मिळती जई भाग्य धरी उन्नती आपुला विशी. आता दुसरी गोष्ट अशी की आत्ता आपल्याला जे काही आहे हे फार चांगले दिवस आलेले आहेत. 30-40 वर्षापूर्वी की कित्येक घरं अशी होती की त्यांच्या घरामध्ये सण करायला काहीच नसायचं, पैसेच नसायचे. रोजची कशी तरी भाजी भाकरी खायची, तर त्याला पुरणाची पोळी करायला कणिक कुठून आणायची, म्हणजे गहू कुठून आणायचे, डाळ कुठून आणायची, गूळ कुठून आणायचा, कारण इतका पैसाच नसायचा. लाडू करायचे असले तर त्याच्यासाठी डाळ कुठून आणावी, साखर कुठून आणावी, फार कठीण. काही असो, सण असो, काही असो, काहीतरी आपलं घरात असेल तेच खायचं. तर उदाहरण कसं काढलं आहे पहा की सण आहे आणि त्यात आपला जिवलग कोणीतरी पाहुणा मित्र आला आहे, पण जवळ संपत्तीत काही नसलं तर, धन पैसाच नसला तर मग ह्याची आदरातिथ्य कसं करायचं ह्या सणाचं धरून. मग झालं तिन्ही एक की सणही आलेला आहे चांगला, कोणीतरी जवळचा जिवलग पाहुणाही आला आहे आणि घरातही काही आपलं काही कमतरता नाही. काही करायचं म्हटलं तरी तेवढे पैसे आहेत, काही कुठून कर्ज काढून करावं लागत नाही. असं सगळं जरी आलं तर समजावं तुमचं भाग्य आहे. म्हणून सगळ्या गोष्टी एक आल्यात आणि तुम्हाला काय आहे त्यांना करून खाऊ घालता येते.
आता ह्या दोन्हीमध्ये सण आहे, पैसे आहेत आणि जिवलग पाहुणा आलाय, पण तो जे मागतो ते खाऊ घालायचं पडलं तर त्याने आता काय अगदी वेगळेच दिवस आहेत आणि द्या आंब्याचा रस, म्हणजे त्याला आता काय करावं. मग जसं त्याच्या इच्छेप्रमाणे द्यायचं असलं तर कसा शोध घ्यावा, काय ह्याच्यात मिळवावं. आणि प्रसंगीही कुठेही त्याच्यात काय आहे की कुठल्या ह्याच्यामध्ये ठेवलेले असले तर ही तिथूनही आणू शकतो, कारण ह्याच्याजवळ पैसे आहेत. म्हणजे हे सगळं भाग्यच आहे आणि ह्या भाग्यानं एवढ्या सगळ्या गोष्टी सहज होतील आणि मग त्याला ते पूर्ण करता येतील. तैसे निपजावया दान, जै सात्विकासी ये संवाहन, तै देश काळ भाजन द्रव्यही मिळे. आता या प्रकारे की जसं आपल्याला दान द्यायची इच्छा आहे आणि त्याच्याकरता जे काही आपल्याकरता काय आहे की आपली इच्छा पूर्ण करण्याकरता आपल्याला सहाय्य व्हायला पाहिजे. म्हणजे जसं एखादं काय आहे की स्थळ चांगलं आहे, जसं आता पंढरपूरला आपण पाहतो की अधिक मासामध्ये प्रत्येक मठामध्ये पंगत घालण्याची पद्धत असते. मग जो कोणी इच्छावान आहे त्यांनी काय करावं, आपल्या घरातून तरी शिदा बांधून न्यावा, नाही तर तिथं बाजारात खरेदी करावा आणि त्या मठात स्वयंपाक पाणी करून तिथे जे काही जमलेले आहेत वारकरी त्यांना ते काय आहे भोजन द्यावं. म्हणजे हे सगळं करायला त्याच्या मनातही आलं पाहिजे आणि त्यावेळेस ते त्याला वेळ मिळाला पाहिजे, हे सगळे योग आले पाहिजेत. तेव्हा आता तिथं काय आहे की दान देण्याकरता आपल्याजवळ सगळं काही साहित्य आहे, तो दान द्यायचा कालही आहे आणि मग त्यात भाजन हा शब्द बासन म्हणजे भांडं, पात्र. पण आता इथं पात्र कोण आहे तर कोणाला द्यायचं हे. समजा तुम्ही आता जे काही पुरणपोळी केली, स्वयंपाक केला तर त्याला योग्य पाहिजेत. म्हणजे तिथं जे आलेले आहेत ते यात्रेकरूच आहेत किंवा भगवंताचेच भक्त आहेत, म्हणजे हे असलेले पात्र आहे. असा सगळा योग आला. म्हणजेच दान द्यायचं स्थळ आहे, त्यावेळची वेळ आहे, तिथं पात्र लोक आहेत आणि आपल्याजवळ पैसे आहेत, द्रव्यही मिळे. म्हणजे पैसे आहेत तेव्हा तुमची दान देण्याची इच्छा पूर्ण होईल. तरी आधी तव प्रयत्नेसी होवावे कुरुक्षेत्र का काशी, ना तरी तुके जो इहीसी तो देशही हो. आता त्यांनी काय केलं की क्षेत्र म्हणजे देश कसा असावा याची तुलना केली की आपल्याला द्यायचंच झालं तर कुरुक्षेत्रासारखं. हे काय आहे की अगोदरपासून प्रसिद्ध असलेलं धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, म्हणजे ते कुरुक्षेत्र म्हणजे धर्मक्षेत्रच आहे. मग आणखीन धर्मक्षेत्र कोणती, काशी आहे, अयोध्या आहे, गया आहे, द्वारका आहे, हे सगळी जशी अनेक नावं आहेत तसं आपल्या दृष्टीने अत्यंत काय आहे महाराष्ट्राच्या लोकांना पंढरपूर आहे. मग त्याच्यामध्ये जे काही असेल मग त्याला समजा ज्याला पंढरपूर जवळ पडतं त्याला पंढरपूर आहे, ज्याला आळंदी जवळ पडते त्याला आळंदी, ज्याला देहू जवळ पडतं त्याला देहू आहे, ज्याला पैठण जवळ पडतं त्याला पैठण आहे. आणखीन काय इकडं आपेगाव असेल, पुणतांबे असेल, ही सगळीच तीर्थक्षेत्र आणि योग्यतेचीच आहे. म्हणजे हे स्थल म्हणून योग्य आहेत. अशा ठिकाणी जाऊन जो कोणी असेल त्याने काय केलेलं आहे की आपल्याजवळ असेल तेवढं काय जसं देता येईल तसं ते द्यायचं. मग आता या सगळ्यामध्ये एक आलं की या सगळ्यामध्ये कोणती गोष्ट आली की जसं असं सांगतात की जसे ही तीर्थक्षेत्र आहेत, अनेक प्रकारची जी काही आहेत प्रसिद्ध नावं ती सगळी तीर्थक्षेत्र आहेत आणि जिथं जिथं संतांचं घर आहे, जिथं जिथं श्रीगुरूचं घर आहे ते सुद्धा तीर्थक्षेत्र आहे. माऊली सांगतात सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी. हे सगळं तीर्थ माझ्या निवृत्तीनाथ म्हणजे माझ्या सद्गुरूच्या चरणापाशी आहे. तसं ते योग्य स्थान आपल्याला देश कोणता याच्यावर त्यांनी पूर्ण अशी काय आहे समजूत आपली करून दिली. तेथ रविचंद्र राहू मेळू
होता पाहे पुण्य काळू का तया सारिका निर्मळू आणूही झाला. आता त्यात काय आहे की पर्वकाळाचे काही भाग असतात. पूर्वकालापासून की आपण त्याला पर्वकाळ मानतो. उदाहरण कोणतं दिलं की सूर्यग्रहण, चंद्रग्रहण याच्यासाठी राहू आणि केतू हे काय आहे, ग्रहण म्हणजे ग्रस्त करणारे आहेत. पण हा ग्रहणकाल जो आहे, या ग्रहणकालामध्ये ग्रहण लागल्यापासून ग्रहण मोक्षापर्यंतचा एक पर्वकाळच आहे. त्यावेळेस काय आहे तर तुमचा पठण पाठण जे काय असेल ते सगळं काय पुरश्चरण तिथं करावं लागतं. आणि त्यानंतर जो काय आहे तो पुण्यकालच आहे. तेव्हा तुम्हाला वस्त्र, धान्य, पैसे ह्याचं काय जे दान द्यायला जे कोणी येतील त्यांना द्यायचं असतं, हा पर्वकाळ झाला. मग पर्वकाळ असे सगळेच असतात. प्रत्येक सण म्हणजे पर्वकाळच आहे. आपल्या दृष्टीनं वर्षातल्या 4 मोठी एकादशी म्हणजे पर्वकाळ आहे. महिना पंधरवाडी हे कुठलीही एकादशी पर्वकाळच आहे. संतांची पुण्यतिथी पर्वकाळच आहे. अजून जिथं जिथं सोहळे असतील तो भाग म्हणजे पर्वकाळच आहे. त्या पर्वकाळामध्ये आपल्या ठिकाणी जे आहे ते द्यायचं आहे. पण का तया सारिका निर्मळो आणूही झाला, म्हणून त्यांनी सांगितलं हा जसा पर्वकाळ आहे तसा आणखीन कोणता तुम्हाला जो काही मान्य किंवा तुमच्या ठिकाणी त्याचा आदरणीय भाव आहे, तुम्हाला भावना त्याची निर्माण होते, असा कुठलाही पर्वकाळ. तैसा काळी तिये देशी व्हावी पात्र संपत्ती ऐसी मूर्ती आहे धरिली जैसी सुचित्वेची का. आता त्याच वेळेस तो कालही असला पाहिजे. मग असंच असतं की जिथं जिथं योग्य. आता सध्या उद्याच त्रयोदशीला काय आहे, निवृत्तीनाथाचे पुण्यतिथी. त्यामुळं कालच्या एकादशीपासून आज द्वादशी आणि उद्या त्रयोदशी ही त्र्यंबकेश्वरची यात्राच आहे. म्हणजे तो तिथला पुण्यकालच आहे. अशा पुण्यकाली काल तिथं आलास, देश आहे म्हणजे स्थळ आहे, असं जे काही जुळून येतं तिथं पात्र संपत्ती म्हणजे तिथं योग्य व्यक्ती दान देण्याकरता योग्य असावी. आणि आपल्याजवळ तेवढं दान देण्याची संपत्ती म्हणजेच तेवढी काय आहे, धनलाभही आपल्याजवळ असावा. तेणे करून मूर्ती आहे धरिली जैशी सुचित्वेची का. तर त्या ठिकाणी त्याने हे सगळं करण्यामध्ये आपोआप काय होतं आहे की त्याची जी काही दान देण्याची त्याची इच्छा आहे, परिपूर्ण इच्छा, ती तिथं पूर्ण होते. आचाराचे मूळ पीठ वेदाची उतारपेठ तैसे द्विजरत्न चोखट पावनिया. आता आणखीन काय आहे, हे झालं कुठं तुम्ही मोठ्या तीर्थक्षेत्राला गेला अथवा आणखीन कुठं संताच्या गावाला गेला त्या वेळेला आलं. एरवी आणखीन काही आहे का, तर आणखीन असं आहे की ज्यांचं आचरण अत्यंत शुद्ध आहे, म्हणजे ज्यांच्या आचरणाकडं पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं शास्त्र वेद सगळे ह्यांच्या अंगी आहेत असं स्पष्ट होतं. त्याच पद्धतीने त्यांचं आचरण आहे. शिवाय त्यांच्याजवळ सगळ्या प्रकारच्या वेदाचं जे काही असेल ते ज्ञान आहे, म्हणजे शास्त्रही जाणणारे आहेत, आचरणही चांगले असे असणारे द्विजरत्न चोखट असे ब्राह्मण की त्यांचं आचरण चांगले आणि त्यांच्याजवळ जे काय असेल शास्त्राचं ज्ञान तेही त्यांच्याकडं आहे. यांना पाहिल्यावरही काय करावं, दान द्यावं. मग तयाचा ठाई वित्ता निवर्तवावी स्वसत्ता परी प्रिया पुढे कांता रिघे जैसेनी. आता त्यांना मात्र काय आहे, काय जे दानधर्म करायचं आहे तेच काय असतं. काही पात्र असे आहेत की त्याला तुम्ही स्वयंपाक करून जेवू घालू शकता, पण काही पात्र असे आहेत की त्याला कोरडाच शिदा द्यावा लागतो. त्याच्या ठिकाणी काय आहे की तयार कपडा देता येतो, काहींना कापडच द्यावं लागतं. ते त्यांच्या इच्छेप्रमाणे काय त्यांना कसं शिवायचं आहे तसं शिवावं. हे सगळं जसं द्यायचं आहे तेव्हा हे सगळं देत असताना जे आपल्याला द्यायचं आहे ते मोकळ्या मनाने द्यावं.
समजा एखाद्याला तुम्ही कपडे दिले आणि मग काय केलं, कधीतरी 8-15 दिवसांनी तुम्हाला भेटला, तो महिन्याने भेटला, काय शिवले का नाही आमचे, घालतंच का नाही, आता हे विचारायची गरज नाही. त्यामुळं त्यांनी सांगावं की जे तुम्ही दिलं म्हणजे दिलं, पुन्हा त्याचा विचार करू नका, कारण तुम्ही जे देत आहे ते दिलं की संपलं. त्याला उदाहरण दिलं की जशी पत्नी पतीकडं गेली म्हणजे आपला संपूर्ण देह त्याच्या हवाली करते, ती त्याच्यामध्ये काय आहे की सगळं त्याची मालकी असं ठरवते, तसं आपण जे द्यायचं आहे ते त्याच्या मालकीसारखं द्यावं. का जयाचे ठेविले तया, देवोनी होई जे उतराया, नाना हडपे विडाराया, दिदला जायचा. आता काय आहे की आणखीन एक त्यामध्ये विचार आला की तुम्हाला कोणीतरी पात्र व्यक्ती समोर आली आणि दान द्यायचं आहे. मग काय असेल तर त्यांना काही धान्य पाहिजे असेल, त्यांना काही औषध घ्यायचं आहे म्हणून पैसे पाहिजे असतील, त्यांना काही अंगावर घालायला कपडा नाही किंवा पांघरायला काही नाही, असं जे काय आहे ते त्यांची इच्छा आहे, त्यांनी मागितलं आहे. नसेल तर आपली इच्छा आहे की यांना हे द्यावं. मग हे देत असताना असं एक मनात आणा की ही जी वस्तू आम्ही त्यांना देतो आहे, ही घरात जी आहे ती त्यांचीच आहे, त्यांनीच इथं आणून ठेवली, त्यांचीच वस्तू त्यांना द्यायची. मग त्यांचीच वस्तू त्यांना द्यायची झाल्यानंतर तुम्ही मालक कुठं राहिला, मी दिलं म्हणायला काहीच नाही, ही त्यांची वस्तू त्यांना देत आहे. तेव्हा दान देत असताना मी माझं म्हणण्यापेक्षा ही त्यांचंच आहे आणि त्यांना द्यायचं आहे, असा जर भाव तुमच्या ठिकाणी राहिला तर मात्र काहीच नाही. आता त्याला उदाहरण दिलं, काय असतो हडपी म्हणजे काय आहे, राजाचे तिथं असणारा नौकर आहे, तो दासच आहे. त्या दासाने काय करायचं असतं की विडा बनवायचा. आता विडा बनवताना सुद्धा गंमत असते की अगोदर नुसतीच पानं, दुसऱ्या पानाला चुना लावलेला आहे, पुढच्या विड्यावर सुपारी काठ टाकला आहे, त्याच्या पुढच्या विड्यावर सगळं काही टाकलं आहे. राजा ज्या क्षणाला म्हणतो दे मला विडा, तेव्हा पाहिजे. थांबा थांबा आता तुम्हाला बनवून देतो. राजा म्हणला तुला काय करायचं होतं, तू अगोदर करायचा, तुझं काय घरचं पान आण म्हणतो का. म्हणजे जसा तो हडपी राजाला विडा देतो तेव्हा माझं काय आहे, राजाचंच राजाला द्यायचं आहे. त्याच्या ठिकाणी मी तुम्हाला विडा दिला म्हणण्याचा काही अहंकार राहत नाही. हे जसं असतं तसं दान द्यावं. तैसेनी निष्कामे जीवे, भूम्यादिके अर्पावे, किंबहुना हावे नेदावे उठो. एकंदरीत जे जे काही तुम्हाला द्यायचं झालं असेल त्याच्यामध्ये दान देण्याचे प्रकार अनेक आहेत आणि दान देण्याच्या वस्तूही अनेक आहेत. मग काय आहे की जसं आत्ता आपण पाहिलं की धान्य, पैसे, वस्त्र हे जसं आहे, कुठं गाय, सोनं, ह्या अनेक वस्तू आहेत. पण त्याच्यासारखं अजून जमीन दान देणं हे सुद्धा आहे, भूमिदान. मग भूमिदान द्यायचे असेल अथवा तुम्हाला ह्यातलं काही दान द्यायचं असेल किंवा आणखीन वेगळ्या पद्धतीचं जरी काही दान द्यायचं असेल तरीसुद्धा हे सगळं आम्ही देत आहोत असं नसून हे देण्यासाठी माझं हे कर्तव्य आहे. अगोदर जसं म्हणलो ना की त्यांना वस्तू देतो म्हणजे त्यांचीच आपल्याकडे, असा जो भाव असतो त्याच प्रकारे यातलं काहीही द्यावं. आणि दान जया द्यावे, तया ते ऐसेया पहावे, जया घेतले नुमचावे कायसेनिही. तर आता जे काय आहे, जी द्यायची जी वस्तू, दान देणारी वस्तू ती तर आहेच आहे, पण ही ज्यांना द्यायची त्यांना देत असताना त्यांच्यापासून आपल्याला काय मिळेल, एक ते तर अजिबात नाही, पण त्यांना दिल्यानंतर त्यांच्यावर उपकार केला आहे असंही नाही. म्हणजे जे काही असेल ते त्या ठिकाणी एका राजाच्या घरी मुलाची मुंज होती, म्हणून गावातले ब्राह्मण होते, त्यांना सांगितले की आमच्या मुलाची मुंज लावण्याकरता तुम्ही या. मग ते आले आणि त्यांनी काय केलं की जे काही असेल ते मुंजीचे सगळा विधी पूर्ण केला. आता राजाने त्यांना विचारलं काय द्यायचं तुम्हाला दक्षिणा म्हणून.
आता हे म्हणले काय राजेसाहेब तुमची इच्छा असेल तसं. राजा म्हणला जा यांना हत्ती घेऊन दे. त्या हत्ती न्यायला त्यांच्या दारातनं माईनाचा त्यांचा दरवाजा पाडा म्हणले आत न्या आणि बांधला तिथं. आता हत्तीला रोज किती खायला लागतं. ते आपले घरी गेले आणि ओसरीवर जे डोकं धरून बसले ते बसलेत. माणूस पाठवायचा काय करतात काय नाही म्हणलं डोकं धरून बसलेत. पुन्हा आता काय करतात काय नाही बसलेत. काय करू ह्या हत्तीचं असं त्याला पडलं. आता त्याला वाटलं हे राजाने दिलं आहे कशाला. राजाला झाला मोठेपणा पण आपल्याला किती अडचण आहे. 2 दिवस होऊ दिले. ते आपले काय आहे सुन्न झालेले खायला नाही प्यायला नाही म्हणजे भूक नाही तहान नाही सगळं चिंताच. तेवढ्यात दुसऱ्या नगरीचा एक राजा ह्या राजाकडे आला आणि त्या राजाने त्याला विचारलं हत्ती घेणार का. तर त्या राजाला नाही म्हणता येत नसतं. नाही नाही आमच्याकडं असं नाही घेणार का म्हणलं की क्षत्रिय काय मागं सरकायचं नाही. बरं आहे कुठे आहे तुमच्याकडे का. नाही नाही आमच्या गावातल्या ब्राह्मणाकडे. म्हणजे ब्राह्मणाकडं हत्ती हो. मग आता केवढ्याला घेणार. मग एवढी तेवढी किंमत करून कसं ते राजा आहे तो सुद्धा. मग जेवढी किंमत असते त्यापेक्षा जादा किंमत राजाने सांगितलं. ते नाही सांगत म्हणले मीच सांगतो त्यांची किंमत एवढी. आणि मग काय आहे पैसे दिले तो हत्ती ते घेऊन गेले. आणि जेव्हा त्या पैशाचं जे काय मिळालं ते सगळं त्यांच्या ओसरीवर तेवढ्या ढीग घातला. आणि मग त्याला हायसं वाटलं. म्हणजे आता काय करतात म्हणजे काही नाही ठीक आहे. म्हणजे जे दान त्या पात्राला द्यायचं असलं तर त्याला किती सुख होईल या सगळ्या गोष्टी विचारात आल्याच पाहिजेत. तर नाहीतर त्याला देऊन त्याला जर त्याचं कष्टच वाटत असेल तर काय. पण दिल्यानंतर त्याच्याकडून आपल्याला कुठली अपेक्षा नाही उपकाराची सुद्धा नाही असं दान द्यावं. साद घातलिया आकाशा नेदी प्रतिशब्दू जैसा का पाहिला आरसा एरीकडे. आता दुसरी गोष्ट एखादा उंच कडा असला मोठी भिंत असली म्हणजे आपण इकडून बोललो तर प्रतिध्वनी येतो. पण मोकळ्या आकाशात बोललं तर कसा प्रतिध्वनी येईल. त्याला प्रतिध्वनीला तिकडं विरोधक काय. मग हे जसं आहे त्या आकाशात मोठी साद घातली तर प्रतिध्वनी नाही. पण दुसरी गोष्ट असं सांगितली की आरसा आहे पण आरशाला काचेकडून नाही पाहिलं पाठीमागं बाजून पाहिलं. आरशाची मागची बाजू तिकडून कसं तोंड दिसल. म्हणजे जसं दुसरीकडून पाहिल्यावर आरसा परत आपल्याला तोंड दाखवत नाही किंवा त्याच्या अगोदर आकाश प्रतिध्वनी देत नाही तसं दान दिल्यानंतर परत काही आपण इच्छा धरू नये. उदकाची ये भूमिके आफाळलिनेनी कंदुके उधळवनी कवतिके न येई जे हाता. आता दुसरं दाखवलं की पाण्यावर चेंडू आपटला तर जसं भूमीवर आपटल्यावर हातात येतो माघारी उसळी घेऊन तसं पाण्यावर आपटल्यावर कसा येईल. तो परत येणारच नाही. तसं ते दिलेल्या दानापासून आपल्याला काहीही इच्छा न धरणं हेच त्यातलं काय आहे योग्य दान आहे. सात्विक दानाचा विषय आपला चाललेला आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.